आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुद्धा संध्या मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। कात्रज परिसरातील एका लॉन्ज मध्ये सुरू असलेल्या देह व्यापाऱ्यावर भारतीय विद्यापीठ पोलिसांनी छापा टाकून परराज्यातील 2 तरुणींची सुटका केली। या प्रकरणी देह व्यापारासाठी मुलींचा पुरवठा करणारा दलाल तुकाराम दत्ता मनाळे याला अटक करण्यात आली असून त्याच्या साथीदारांचा शोध सुरू आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कात्रज भागातील एका लॉजमध्ये व्हॉट्सअपच्या माध्यमातून महिलांचे फोटो पाठवून ग्राहकांना आमिष दाखवले जात असल्याची गोपनीय माहिती भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांना मिळाली होती। त्यानुसार पोलिसांनी बनावट ग्राहक तयार करून सापळा रचला। दलाल तुकाराम मनाळे यांच्याशी संपर्क साधल्यानंतर त्याने ग्राहकांना कात्रजमधील संबंधित लॉजमध्ये बोलावले। ठरलेल्या ठिकाणी व्यवहार निश्चित होताच पोलिसांच्या पथकाने तातडीने छापा टाकला। कारवाई दरम्यान लॉजमधून परराज्यातील 2 पीडित तरुणींची सुखरूप सुटका करण्यात आली। त्यानंतर पीडित महिलांकडे चौकशी करून तुकाराम मनाळे आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्यात अनैतिक मानवी वाहतूक आणि देह व्यापार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला। ही कारवाई पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते, सहाय्यक पोलीस आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील, पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी, अंमलदार राहुल शेडगे, सचिन सरपाले, निलेश खैरमोडे, मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, सागर बोरगे यांच्या पथकाने ही कारवाई केली। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।